जालन्यात प्रभाग क्रमांक 1 मध्ये घाणीचं साम्राज्य, भाजप नगरसेवकांचे जाणून बुजून दुर्लक्ष. प्रभागातील घाणीवर नागरिकांची डोळेझाक, 5ही लोकप्रतिनिधी बेपत्ता, नागरिक संतप्त. आज दिनांक 3 मंगळवारी रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील प्रभाग क्रमांक 1 मध्ये सध्या घाणीचे अक्षरशः साम्राज्य पसरले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. काही दिवसापूर्वीच या भागातील अस्वच्छतेबाबत माध्यमांनी ठळकपणे बातमी प्रसारित केली होती. मात्र त्यानंतरही स्थानिक भाजप नगरसेवकांनी कोणतीही ठोस कारवाई न केल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रभागातून निवडून आलेल्या 5ही नगरसेवकांपैकी एकाही नगरसेवकांनी या परिसरात साधा फेरफटका मारल्याचे नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी आपल्या प्रभागाची मागणी करणे अपेक्षित असताना येथे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचं दिसून येतं. एखाद्या नगरसेवकाने जरी या भागात प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली असती तर त्यांच्या निदर्शनास परिसरात असलेले घाणीचे साम्राज्य तात्काळ आलं असतं. त्यानंतर महानगरपालिका त्वरित सूचना देऊन संबंधित विभागामार्फत साफसफाईची कारवाई करण्यात आली असती. मात्र लोकप्रतिनिधींच्या अनुपस्थितीमुळे नागरिकांना अस्वच्छता, दुर्गंधी आणि आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावं लागत आहे. त्यामुळे संबंधित नगरसेवकांनी तातडीने या प्रभागाकडे लक्ष देऊन नियमित पाहणी करावी आणि स्वच्छतेच्या प्रश्नावर ठोस पावले उचलावीत अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. रस्त्याच्या कडेला साचलेले कचऱ्याचे ढीग, नाल्यांमध्ये साचलेले घाण पाणी, दुर्गंधीमुळे त्रस्त झालेले रहिवासी आणि डासांचा वाढता प्रादुर्भाव अशी भीषण परिस्थिती या प्रभागात निर्माण झाली आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. संसर्गजन्य आजारांचा धोका वाढत असतानाही ना नगरसेवक पुढाकार घेत आहे ना महानगरपालिकेचे अधिकारी परिस्थिती गांभीर्याने घेताना दिसत आहे. नागरिकांचा आरोप आहे की वारंवार तक्रारी करूनही कोणतीही दखल घेतली जात नाही. स्वच्छता कर्मचारी नियमित येतात, कचरा उचलण्याची व्यवस्था विस्कळीत आहे आणि नाल्यांची साफसफाई महिनोमहिनी झालेली नाही. ही परिस्थिती केवळ निष्काळजीपणाची नसून जाणून बुजून दुर्लक्ष केल्याचा आरोपही आता नागरिक करत आहेत. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने या भागाची पाहणी करून नियमित कचरा उचल, नाले सफाई आणि फवारणी मोहीम राबवावी अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे. अन्यथा नागरिकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशाराही देण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 1 मधील ही बिकट अवस्था पाहता शहर स्वच्छतेच्या घोषणा केवळ कागदावरच राहिल्या आहेत का असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. आता तरी संबंधित नगरसेवक आणि प्रशासन जागे होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.